महाराष्ट्र राज्यातील खऱ्या आदिवासींच्या सामाजिक मागण्या व आपल्या अधिकार क्षेत्रातील तळागाळातील मागास खऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून संविधानिक न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यात खऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरता विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत। मात्र या योजना तळागाळातील दऱ्याखोऱ्यातील दारिद्र्याच्या खाईत असलेल्या कितपत आदिवासी गोरगरजू आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहे हे अद्यापही आदिवासी बांधवांना कळालेलं नाही। देशातील खरा आदिवासी जसा होता तसाच हालाकीचे जीवन आताही जगत आहे। या संदर्भातील मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी तो सापडत नाही। सर्वोच्च न्यायालयाने गैर आदिवासींच्या विरोधात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करून शासकीय नोकऱ्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या गैर आदिवासींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। रिक्त होणाऱ्या पदांवर खरा आदिवासी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्त करण्यात यावे। महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती आरक्षण सूचीमध्ये अस्तित्वात असलेल्या अनुसूचित जातीच्या यादीत व्यतिरिक्त संविधानिक नियमाला डावलून कोणत्याही जातींचा समावेश करू नये यासह विविध मागण्यांचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने देण्यात आले। यावेळी मधुकर उदके, विजय कोकडे, रोहिदास गायकवाड, मच्छिंद्र ठाकरे आदी उपस्थित होते। MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे जिल्हा प्रतिनिधी।